मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाने आरोपी क्रमांक 10 सुधाकर द्विवेदी उर्फ दयानंद पाडे यांच्या विरोधात 10,000 रुपयांचं जामीनपात्र वॉरंट जारी केले। पुढील सुनावणीत हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी होणार असल्याचं कोर्टाने म्हटलंय। मालेगाव 2008 बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सुधाकर द्विवेदी विरुद्ध जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले। कोर्टाने नुकतंच या प्रकरणात आरोपी असलेल्या सांध्वी प्रज्ञासिंग ठाकूर याच्या विरोधातही जामीनपात्र वॉरंट जारी केले। सुनावणीच्या वेळी सुधाकर द्विवेदी न्यायालयात सातत्याने गैरहजर राहिले आहेत, त्यामुळे विशेष न्यायाधीश लाहोटी यांनी याबाबत गंभीर दखल घेतली। सुधाकर द्विवेदी विरोधात 10,000 रुपयाचं जामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले। पुढील सुनावणीत हजर न राहिल्यास अजामीनपात्र वॉरंट जारी होणार असल्याचंही कोर्टाने म्हटलंय। मालेगाव बॉम्ब हल्ल्यातील आरोपी प्रज्ञासिंग ठाकूर तसेच इतर आरोपींना मुंबईच्या विशेष न्यायालयाने सोमवारी कोर्टात हजर राहण्यास आदेश दिले होते, मात्र प्रज्ञासिंग ठाकूर न्यायालयात हजर न राहिली। त्यांनी ठाकूर यांच्या वकिलाने प्रज्ञासिंग यांची प्रकृती ठीक नसल्याचं सांगत सूट देण्याची मागणी केली। विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी मात्र हा अर्ज फेटाळत प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केलं। मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील न्यायालयाने एनआयएला 20 मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देखील दिलेत। मालेगावमधील एका मशिदीच्या आवारात 20 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता। यात 7 जणांना आपला जीव गमवावा लागला, अनेक जण जखमी देखील झाले होते। या प्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, सांध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी आणि अजय राहीरकर यांना अटक करण्यात आली होती। याआधी महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथक ATS या प्रकाराचा तपास करत होते, मात्र नंतर हा तपास NIA कडे वर्ग करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।